आता मध्ये घडलेली घटना तुम्ही पाहिली? मुंबऱ्यामध्ये ती 25-30 वर्षाची पोरगी म्हणते हम मुंबरा हरा कर देंगे. हिंदू झोपलाय म्हणूनच म्हणली आहे ना ती. छत्रपती संभाजीनगरचा तो इम्तियाज जलील येतो मुंबई सारख्या शहरामध्ये आणि मुंबईमध्ये येऊन तो म्हणतो ये तो बच्ची है, ये खाली मुंबरा हरा करना चाहती है, हम तो सोचते है पूरा हिंदुस्तान हरा कर दे. यांची ताकद होते कस काय? मध्ये एक त्याचा स्टेटमेंट आला होता, हम छत्रपति संभाजीनगर को छत्रपति संभाजीनगर नहीं कहेंगे, हम उसको औरंगाबाद ही कहेंगे. अरे वेडा आहेस तू. या महाराष्ट्रामध्ये राहतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत समज. कारण छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे तुला आम्हाला सांगायची गरज नाही. तुझ्या औरंगजेबाला चांगलं माहिती आहे आमचा राजा कोण होता. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? अरे 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीमध्ये जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा, राजनीती, युद्धनीती, गनिमिका यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा, सामाजिकता, आर्थिकता, नैतिकता, धार्मिकता यांसारख्या पवित्र विचारांची तुळस म्हणजे शिवबा, सर्व धर्मसहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा, रयतेच्या जीवाचं रान म्हणजे शिवबा, कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा, त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा, या भारत देशावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा, या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा आणि सांगा त्या इम्तियाज जलीलला अख्ख्या हिंदुस्थानाचा एकच बाप म्हणजे शिवबा.